नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची राजकीय बातमी. ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी झाल्याची माहिती सूत्र देत आहेत. तांत्रिक आणि कायदेशीर बाबींची शिवसेनेकडून चाचपणी सुरू असल्याचंही सूत्रांनी सांगितलंय. उबाठाकडून काय कायदेशीर पावलं उचलली जाणार याकडे आता शिवसेनेचं लक्ष आहे. महत्त्वाच्या निर्णयाची 20 किंवा 21 जूनला घोषणा होणार असंही सूत्र सांगतायत. ऑपरेशन टायगर यशस्वी करून उपमुख्यमंत्री शिंदे परतलेले आहे. ऑपरेशन टायगर पूर्ण झाल्याबद्दल शिवसेनेकडून शिक्कामोर्तब करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. ऑपरेशन टायगर यशस्वी करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यात पोहोचलेले आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून. शुभम, ऑपरेशन टायगर यशस्वी करून उपमुख्यमंत्री शिंदे ठाण्यात पोहोचल्याची माहिती आहे, काय अधिक अपडेट? प्रणिता, खरं पाहायला गेलं तर अनेक दिवसांची अनेक महिन्यांची मेहनत शिवसेनेची ही मागील 24 तासात जी आहे यशस्वी झाली आहे. कारण की ऑपरेशन टायगर जे म्हणण्यात येत होतं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं, ते आता यशस्वी झालेलं आहे. कारण की एकनाथ शिंदे यांच्यासाठी 6 खासदारांनी, उद्धव ठाकरेंच्या 6 खासदारांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केलेला आहे. आणि सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे की येणाऱ्या वर्धापन दिवशी नाही, पण त्याच्यानंतर 21 तारखेपर्यंत त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकतो असं देखील सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदेची साथ सोबत घेण्यासाठी आणि उद्धव ठाकरेंना सोडण्यासाठी 6 जणांनी मागील अनेक दिवसांपासून जे आहे विचार केला होता आणि आज ते ऑपरेशन टायगर जे आहे सक्सेस झालेलं आहे. अशामध्ये हे सर्व खासदार जे आहेत यांना आता एका सुरक्षित स्थळी ठेवण्यात आलेलं आहे. तर मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे हे दिल्लीवरनं रवाना होऊन मुंबईत दाखल झाले असून त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पोहोचले आहेत. जी शुभम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर ऑपरेशन टायगर यशस्वी करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यात परतलेले आहे. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवरच ते दिल्लीला गेले होते अशी माहिती होती.